नमस्कार. थंडी सुरू झाली की खूप जुने आजार जसं की सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या केस गळती अशा भरपूर गोष्टी हळूहळू वरती डोकं काढायला लागतात आणि मग खूप जणांचं असं असतं की खूप सांधे दुखतायत, यावरती काही उपाय असतील तर सांगा. तर आज आपण असाच एक उपाय घेऊन आलेलो आहोत. आज आपण अशी बहुगुणी चटणी बनवणार आहोत. याने जेवणाची तर रंगत वाढतेच, पण आपल्या तोंडाची चवही सुधारते आणि याचे खूप सारे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. तर आपण मस्त अशी खमंग जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी झटपट बनते. जवसाचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. त्यामुळे अशी ही बहुगुणी चटणी प्रत्येकाने आवर्जून खावी, मी हे नक्की सांगेल. आणि स्त्रियांच्या तर भरपूर आजारावरती हा रामबाण उपाय आहे. चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम जवस घेतलेले आहेत. तर हे जवस कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात. तर तुम्ही पाहू शकता हे आकाराने असे चपटे असतात आणि चॉकलेटी कलरमध्ये असतात. तर काही ठिकाणी याला आळशीसुद्धा म्हणतात. तर हे जवस आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे असतात. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी कमी किमतीमध्ये हे सहज उपलब्ध होतात. तर हे जवस आपण किराणा मालाच्या दुकानातून आणले, स्वच्छ केले, छान निवडून घ्यायचे. यात दगड असू शकतात. व्यवस्थित सगळं साफ करून घ्यायचं आणि आता या जवसापासून आपण चटणी बनवणार आहोत. तर जवसाची चटणी बनवण्यासाठी आधी आपण ते छान भाजून घेणार आहोत. तर गॅसवरती मी कढई ठेवली. यामध्ये तेल वगैरे काही न घालता आपण हे जवस घालणार आहोत. सतत हलवत मंद गॅसवरती आपल्याला हे छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. सतत हलवायचे म्हणजे हे करपत नाहीत. जर करपले तर मग चटणीला अशी करपी चव येते. तर हे सतत हलवत घ्यायचे. आता जवस भाजले गेलेत हे कसं ओळखायचं? तर आपण तीळ भाजताना तीळ कसे तडतड उडतात तसे जवस भाजल्यानंतरही हे याचा चटचट असा आवाज येतो आणि हळूहळू ते उडतातही. तर आपले जवस तेव्हा खरपूस भाजले गेलेत असं. जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण शरीराला याचा खूप फायदा असतो. स्त्रियांच्या तर भरपूर समस्यावर जवस हे रामबाण उपाय आहे. मग ते हार्मोनल इम्बॅलन्सिंग असो किंवा थायरॉइड PCODचा त्रास, जवसाच्या सेवनामुळं यावरतीही खूप फायदा होतो. शाकाहारी लोकांसाठी तर जवस हे वरदानच आहे, कारण माशामध्ये आढळणारं ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात जवसामध्ये सुद्धा असतो, जे आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी जवसाची मदत होते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर खूप वेळा डॉक्टरसुद्धा जवस खाण्याचा सल्ला देतात. तर असे हे बहुगुणी जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं किती गरजेचं आहे. मग ते जवस तुम्ही लाडूमध्ये घालून खाऊ शकता किंवा मग अशी ही खमंग चटणी बनवून रोजच्या जेवणामध्ये तोंडाची रंगत वाढवण्यासाठी, ताटाची रंगत वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तर जवस आपण 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती छान भाजून घेतलेले आहेत. हे आता चटचट उडायला लागलेले आहेत. यातून आवाजही येतोय म्हणजे हे छान खरपूस भाजले गेलेत. हे आपण एका प्लेटमध्ये थंड करायला काढणार आहोत. आता सेम कढईमध्ये अर्धी छोटी वाटी आपण शेंगदाणे घेणार आहोत. शेंगदाणे स्वतः तेलकट असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये अशी शेंगदाण्याची चटणी खाल्ल्याने आपली शरीराची जी त्वचा आहे ती कोरडी पडू नये म्हणून याचा उपयोग होतो. तर शेंगदाणेही आपण या चटणीमध्ये घालणार आहोत. छान खरपूस भाजून घ्यायचे. साधारण 3 ते 4 मिनटामध्ये हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात. कारण आता कढई आपली गरम होती. लो गॅसवरती आपण हे शेंगदाणे सतत हलवत छान खरपूस भाजून घेणार आहोत. याची साल निघायला लागली आणि याचे जे शेंगदाण्याच्या वरती असे काळे डाग उमटले की लक्षात घ्यायचं शेंगदाणे छान भाजले गेलेत. तर आता याची सालही हळूहळू निघतीये म्हणजे शेंगदाणेही आपले छान खरपूस भाजले गेलेले आहेत. तर हेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता सेम ताटामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळही आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं. कढई आपली आता छान गरम झाली आहे, त्यामुळे तीळ 1-2 मिनटामध्ये छान खरपूस भाजले जातात. तर तीळ आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत आणि याचाही आपण या चटणीमध्ये उपयोग करणार आहोत. कारण तीळही छान तेलकट असतात, त्यामुळे थंडीमध्ये याचा जास्त सेवन केलेल्याचा फायदाच आहे. तर तीळही आपण छान 2 मिनटं खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि यातूनही असा तडतड आवाज यायला लागला की समजायचं तीळ छान भाजले गेलेले आहेत. तर तीळही आपण एका प्लेटमध्ये काढून हे छान थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. तेलावरती आपण छान 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्यात. तर थंडीमध्ये
सर्दी, ताप, खोकला ह्याचंही प्रमाण जास्त वाढतं. तर लसणामुळे या गोष्टींनाही आळा बसण्याची शक्यता असते. त्यामुळे लसणाचंही सेवन ह्या थंडीमध्ये केलेलं फायदेशीरच ठरतं. तर लसूणही आपण लो गॅसवरती छान लालबुंद होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर लसूण भाजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटांमध्येच लसणाचा कलर छान चेंज व्हायला लागतो. तर थोडासा लसूण लाल कलरमध्ये झाला की आपण हाही काढून घेणार आहोत. 1-2 मिनटं सतत हलवून घ्यायचा आणि लसूणही छान भाजून घ्यायचा. तर 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता याचा कलर छान चेंज झालेला आहे. तर आपण आता हाही काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. तर सगळे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले. जेवढ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित मंद गॅसवरती भाजाल तेवढी चटणी जास्त वेळ टिकायला मदत होते. तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित थंड झाल्या पाहिजेत. नाहीतर या थंड नाही झाल्या तर मग आपली जी चटणी आहे त्याचा लगदा होऊ शकतो. त्यामुळे हे व्यवस्थित सगळं थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर हे छान थंड झालेलं आहे. आता मी हे सगळं एका मिक्सर जारमध्ये काढणार आहे. तुमच्याकडे जर छोटं मिक्सरचं भांडं असेल तर याचं 2 भागामध्ये विभाजन करून 2 भागामध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल. माझं मिक्सर जारचं भांडं मोठं होतं त्यामुळे मी एकामध्येच सगळ्याचा वापर केला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि साधारण छोटे 2 चमचे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे. या जागी तुमच्याकडे घरगुती लाल मिर्च पावडर असेल तर ती घातली तरी चालेल. ऑन ऑफ करत आपण ही छान चटणी बारीक करून घेणार आहोत. पूर्ण बारीक नाही करायची, छान दरदरीत अशी ठेवायची. तर अशी ही मस्त खमंग अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकसारखी सगळीकडून झालेली आहे आणि याचे उपाय तर मी भरपूर सांगितले. किती बहुगुणी अशी ही चटणी आहे. तर मस्त खमंग अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे. 1 चमचा जवसाची चटणी घ्यायची आणि त्यावरती थोडंसं तेल घालायचं, मिक्स करायची आणि तुम्ही ही जवसाची चटणी मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. वरण भात केलं तर त्याला तोंडी लावायला ही चटणी खूप चविष्ट लागते. जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर दह्यामध्ये ही चटणी घालून खाल्ली तर त्याची चवही छान सुधारते आणि बरोबर वजनही कमी करायला मदत होते. तर मस्त अशी ही चटणी तुम्हीही एकदा बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक बहुगुणी गोष्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू.